पचायला हलकी, बनवायला सोपी आणि झटपट होणारी मस्त चमचमीत रुचकर अशी ही ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ चांगलं असं हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ज्वारीचं पीठ साईडला काढायचं। त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल, जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची घालायची, हलकसं परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद आणि लाल तिखट घालायचं। लाल तिखट आवडीनुसार तुम्ही घालू शकता। शेंगदाणे थोडे घालायचे, हलकेसे तेलावर परतून घ्यायचे। त्यानंतर भाजलेलं ज्वारीचं पीठ घालायचं, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर यामध्ये 1 पाव वाटी ताक घालायचं आहे, थोडं थोडं करत घालायचं। त्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही। झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ आणायची, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली मस्त चविष्ट रुचकर झटपट होणारी आणि पचायला हलकी अशी ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी तयार आहे। मग वाट कसली पाहताय, पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका।